नमस्कार मित्रांनो, साधक हो, बंधू भगिनीनो, मित्रमैत्रिणीनो, मी पांडुरंग वसंत कुलकर्णी, नाशिक. आपणा सर्वांसमोर एक विशेष उपक्रम घेऊन येत आहे आणि या उपक्रमामध्ये माझ्याबरोबर असणार आहेत डॉक्टर आवटी सर. आम्ही दोघांनी मिळून जो हा एक उपक्रम आयोजलेला आहे तो उपक्रम आहे गीता ज्ञानयज्ञ. या यज्ञाचं फलित काय असेल तर गीता ही समजून घेणं, त्याचा आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करून घेणं, अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. मी म्हणाल तर तसा हाडानं शेतकरी, मनानं वारकरी, पंढरपूरचा मी. जरी सध्या नाशिकला असलो तरी माझं बालपण, माझा जन्म, माझं सगळं कार्य पंढरपूरला झालं. त्यानंतर नोकरीनिमित्त आणि व्यवसायानिमित्त मी बाहेर पडलो आणि नाशिकला स्थिरस्थावर झालो. नाशिक ही रामाची भूमी आहे, पंढरपूर ही विठ्ठलाची भूमी आहे. त्यामुळं आध्यात्मिकतेची ओढ मला लहानपणापासूनच, आईवडिलापासून, आजोबापासून ती मिळत गेली आणि समान आवड असणारे आवटी सर भेटल्यामुळं आमची छान गट्टी जमली, दोस्ती झाली. आणि त्याप्रमाणे या ज्ञानयज्ञाचं फलित काय असेल, परिणाम काय आपल्याला मिळवायचा असेल तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ती गीता, श्रीमद भगवद्गीता कशी उपयोगी पडू शकते हे आपल्याला पाहायचंय. फक्त पाठांतर करून थांबायचं नाही, आपल्याला त्याच्या पुढं जायचंय, त्याचं चिंतन करायचंय, मनन करायचंय. आणि इथपर्यंत करूनही आपण थांबणार नाही, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, त्याच्यातल्या शंका कुशंका सगळ्या दूर करायच्या आहेत. आणि हे सगळं आपण चर्चेद्वारे करणार आहोत. मी आपल्यातलाच एक आहे, मी आपला सेवक आहे समजा, भगवद्गीतेचा सेवक आहे समजा, साधक आहे असं समजा. आणि आपण मिळून चर्चेतून दैनंदिन जीवनामध्ये गीता कशी आपल्याला उपयोगी पडते, आपण त्याचा उपयोग कसा करून घेऊ शकतो आणि आपण आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी कसं बनवू शकतो, याच्यासाठी हा उपक्रम आहे. तरी मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये भरपूर सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो. तर गीता आपण वाचली, समजा पाठ केली, त्याच्यापुढं त्याच्यावर मनन केलं, चिंतन केलं, त्याचा अर्थ व्यवस्थित समजून घेतला, त्यातल्या शंका कुशंका याचं निरसन केलं, इथपर्यंतचा जर पार्ट पाहिला ना, इथपर्यंतचा जर प्रवास पाहिला तर त्याला आपण पूर्वार्ध म्हणता येईल. आपला जो उपक्रम आहे ना, तर इथपर्यंतचा प्रवास, इथपर्यंत करणं म्हणजे हा पूर्वार्ध झाला, ही पूर्व तयारी झाली. आणि उत्तरार्ध कुठला असेल तर ते सगळं समजलेलं, उमजलेलं गीता ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं उतरवायचं, ही जी चर्चा आहे, हे जे समजून घेणं आहे आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणणं आहे. प्रत्यक्ष आचरणात आणणं, त्याचा अंगीकार करणं, त्याचा उपयोग करून घेऊन आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी अशा पद्धतीचं करणं हा उत्तरार्ध आहे. आणि हे सगळं केल्यानंतर आपण याचा प्रसार प्रचार सुद्धा करणार आहोत. आपण तर त्या एका विशिष्ट दिशेनं, आध्यात्मिक मार्गानं प्रवास करणार आहोत, आध्यात्मिक प्रवासी बनणार आहोत. म्हणजेच आपण मुक्ततेच्या दिशेनं जाणार आहोत. आणि शेवटी काय हो, आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे, मोक्षच आहे ना. तर त्या मोक्षापर्यंत कसं जायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे, ते आपल्याला समजलं पाहिजे. नाहीतर मग हे मानवी जीवन जे इतक्या मोठ्या योन्या पार करून मिळालेलं आहे ते कशासाठी आहे, की जीवन म्हणजे काय, मी कशासाठी जन्माला आलो, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आणि अंतिम ध्येय काय आहे. तर अंतिम ध्येय आहे मोक्ष.
तर तो मोक्ष फक्त याच जन्मात आपण मिळवू शकतो, दुसऱ्या कुठल्याही जन्मात मिळवू शकत नाही. गाढव, मांजर, कुत्रं, डुक्कर, विंचू किंवा कुठलंही काही असेल तर त्यांना मोक्ष मिळवता येत नाही, कारण त्यांना परमेश्वराने ते सगळं जे काय लागतं मोक्ष मिळवण्यासाठी, जी साधना करावी लागते, ते सगळं त्यांना अवगत नसतं. म्हणून मित्रांनो, आपण किती भाग्यवान आहोत, आपण मनुष्य जन्मात आहोत. तर मनुष्य जन्माचं उद्दिष्ट समजून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण का जन्माला आलो, आपल्या जन्माचं उद्दिष्ट काय आहे, मोक्ष मोक्ष मुक्ती वगैरे हे जे काय म्हणतात ते नक्की काय आहे, हे आपण अगदी तळापासून शोधणार आहोत, समजून घेणार आहोत, उमजून घेणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्या संदर्भात ज्या येतील त्याबद्दलही आपण विचारविनिमय करणार आहोत. आणि अशा प्रकारे भगवद्गीता आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चर्चा करणार आहोत, चर्चेली जाणार आहे. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आता गीता बघा ना, स्वतः भगवंताने अर्जुनाला सांगितली, म्हणजे स्वतः परमेश्वराने सांगितलेली ही गीता आहे. हा केवढा महान ग्रंथ आहे. तर असा मोठा ग्रंथ कुठला आहे का पहा. बाकी सगळे ग्रंथ कोणीतरी ऋषी मुनी वगैरे तत्ववेत्ते विचारवंत अशा लोकांनी लिहिलेले आहेत, पण ही गीता प्रत्यक्ष भगवंत कृष्णाने सांगितलेली आहे. आणि कुणाला सांगितलेली आहे, अर्जुनाला सांगितलेली आहे. तुम्हाला सांगतो, अर्जुन हा आपल्या संपूर्ण मानव जातीचा एक प्रातिनिधिक रूप म्हणून तिथं आहे, असं तुम्ही लक्षात घ्या. तो विमनस्क अवस्थेमध्ये आहे, कन्फ्युजनमध्ये आहे, फ्रस्ट्रेशनमध्ये आहे, त्याला समजत नाहीये काय करायचं. अशा वेळेला काय करायचं हे कृष्ण त्याला सांगतो. मग आपल्या जीवनामध्ये तसंच असतं ना, की प्रत्येक वेळेला आपल्याला कन्फ्युजन निर्माण होतं, काय करावं काही नाही, द्विधावस्था निर्माण होते, बरीच संकटं येतात, त्याला तोंड कसं द्यायचं, काय करायचं. तर हे आपल्याला त्या गीतेमधून कळतं. आता कृष्णच बघा ना, कृष्ण मानव देह घेऊन जन्माला आला, पण देवत्व कसं प्राप्त करायचं हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दाखवलं. त्याला काय कमी संकट आली का, जन्मापासून त्याची संकट सुरू झाली आणि शेवटपर्यंत संकटाची मालिकाच होती. हे आपल्याला सर्वाला माहिती आहे. पण तो कधी रडत बसला का, तो कधी कुढत बसला का, तो कधी विमनस्क झाला का, झाला तो फक्त एकदा. आणि त्यावेळेला कृष्णाने म्हणजे स्वतः भगवंतानी त्याला समजावून सांगितलं की जीवन कसं जगावं, जीवनाचं सार्थक कशात आहे, जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे, आपण जीवनामध्ये सगळे सुख समाधान आनंद वगैरे कसे मिळवू शकतो. आणि हेच सगळं आपल्याला या आपल्या आयोजित केलेल्या ज्ञानयज्ञातून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे अंगीकारायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या प्रस्तावनेसाठी एवढं पुरेसं आहे असं मी समजतो. आणि प्रत्येक रविवारी आपण अशा प्रकारचा सत्संग करूयात आणि या ज्ञानयज्ञाचा लाभ घेऊयात, एवढंच मी आज सांगतो. आणि मी आपणा सर्वांना एक सेवक म्हणून नमस्कार करतो. धन्यवाद.